नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. आज शरदकुमार मोहोरीर काकांनी एक छान मेसेज पाठवला आहे. काही माणसांना मी प्रत्यक्ष कधीही बघितलेलं नाही, परंतु व्हॉट्सॲपवरून त्यांचे मेसेजेस येतात सुप्रभातसाठी. तेव्हा असाच एक मेसेज मला मिळालेला आहे आणि खूप छान आहे, वाचून दाखवते. कर्माचे मूलतत्व असं या मेसेजचं नाव आहे. मी पवित्र संगमात बुडी मारली आणि त्या त्रिवेणी नदीला विचारलं, माझी पापं जमा करून घेतलीस का? नदीनं उत्तर दिलं, होय. मी विचारलं, मग तुम्ही त्यांचं काय करणार? त्रिवेणी नदी खुदकन हसली. ती ठेवून घ्यायला मी काय वेडी आहे का? मी ती समुद्रात सोडून देणार. उत्सुकतेनं मी समुद्राकडे जाऊन त्यालाही विचारलं, माझी पापं त्रिवेणीकडून मिळाली का? समुद्रानं उत्तर दिलं, होय. मी विचारलं, तुम्ही त्यांचं काय करणार? समुद्र हसला आणि म्हणाला, मी वेडा आहे का ती ठेवून घ्यायला? मी ती ढगांमध्ये जमा करणार. मी ढगांकडे गेलो आणि विचारलं, तुम्हाला समुद्राकडून माझी पापं मिळाली का? ढगांनी उत्तर दिलं, हो, मिळाली. मी विचारलं, तुम्ही त्यांचं काय करणार? ढग कुजबुजले. आम्ही वेडे आहोत का ती ठेवून घ्यायला? आम्ही त्यांचा पावसासारखा खाली वर्षाव करू. मी विचारलं, कुणावर? ढग खट्याळपणे हसले आणि म्हणाले, तुझ्यावरच, अर्थातच. मला अचानक जाणीव झाली की आपण कुठेही असू, कर्म आपल्या मागोमाग येतं. ही सृष्टी आपल्याला आठवण करून देते की नीतिमान राहा आणि चांगले वर्तन करा, कारण आपले कर्म शेवटी आपल्याकडे परतते. हे कर्माचे खरे सार आहे. रामकृष्ण हरी. मंडळी, हा मेसेज कोणी लिहिलाय माहिती नाही बरं का, पण मस्त लिहिलाय की नाही. मी कुठेतरी गेलो आणि माझी पापं समर्पित करून आलो म्हणजे मी मोकळा झालो असं जर आपल्याला वाटत असेल तर तसं नसून ते चक्र आहे, निसर्ग चक्र आहे, पाप पुण्याचं चक्र आहे, माझ्या कर्मांचं चक्र आहे. ते फिरून माझ्याकडेच येणार आहे, दोन्ही सत्कर्म आणि दुष्कर्म. खूप छान मेसेज, मला खूप आवडला. थोडक्यात पटकन समजावं अशा दृष्टीने लिहिलेल्या या गोष्टी असतात. चला मंडळी, आपल्या दिवसाची अगदी प्रसन्न सुरुवात करूया. सगळ्यांचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.